तासभरात खूप सारी कामं आम्ही आवरली, म्हणजे 5 मिनिटे आम्ही बसलेलं नाही आहे. कारण तिकडची रूम जी आहे ना आम्ही काढलेली होती, म्हणजे खूप पसारा भरलेला होता. तिकडं पूर्ण रूम अस्तव्यस्त झालेली होती, कारण जे एक्स्ट्राचं असतं सगळं नेहमी तिकडच्या किचनमध्ये ठेवत असते. आणि 8 दिवसाच्या नंतर बघावं तर त्या किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नसतो, असं होत असतं. कारण इथं पण तितका स्पेस नाही आहे, म्हणून जे एक्स्ट्राचं असतं नेहमी तिकडे ठेवत असते. तर आज गायत्रीनं आणि मी दोघीनं मिळून तिकडची रूम आवरलेली आहे. तर त्यामध्ये थोडासा वेळ जास्त गेला. खूप सारा पसारा झाला होता, सगळं व्यवस्थित आम्ही ठेवलेलं आहे. काही म्हणजे बाटल्या, पुस्तकं हे ते होते सगळे मी बाहेर नेऊन ठेवलेले आहे. जसं रांगोळीचे भैया येतील त्यांना देऊन रांगोळी घेणार आहे, कारण ते ठेवून ठेवून काय करायचं आहे त्याचं. तर आता आलेले आहोत आम्ही किचनमध्ये, कारण दिवसभरात ही सगळी कामं आवरली, चहा वगैरे झाला, फ्रेश झालो आणि किचनमध्ये आलेलो आहोत. आणि मी मॉर्निंगलाचे तांदूळ डाळ भिजत घातलेले होते. मला इडलीसाठी बेटर तयार करायचं, म्हणजे गायत्री म्हणत होती की इडली ही ती खातच असते, 8 दिवसाला एक वेळा इडली बनते त्या हॉस्टेलवरती. तर गायत्री म्हणत आहे की डोसा हा खाऊन खूप दिवस झालेले आहे मामी, तर डोसा बनवूया. तर या बॅटरचा आपण डोसा बनवू शकतो, इडली बनवू शकतो किंवा आपे बनवू शकतो, जशी आपली आवड आहे तशी. तर याचे डोसेच बनणार आहेत. तर मी इकडे मेजरमेंट सांगेन तर 3 गिलास मी तांदूळ घेतलेले, जे मोठा तांदूळ येतो ना तेच तांदूळ मी घेतलेला आहे. आणि 1 गिलास मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि या हिशोबाने मी 1 गिलास इकडं मुरमुरे घेतलेले आहेत, किंवा पोहे पण आपण घेऊ शकतो. आणि यामध्ये 1 चमचा मी मेथीदाणा ॲड केलेला आहे. आणि हे सगळ्या वस्तू मी व्यवस्थित धुवून घेतलेत, म्हणजे सगळे जिन्नस धुवून घेतलेले आहेत. आणि मुरमुरे अगदी 5 मिनिटात भिजतात, त्यामुळे ते अगोदर मी भिजत घातलेले नव्हते. आता मुरमुरे भिजवले आणि यामध्ये मिक्स केलेले आहे. म्हणजे हे सगळे जिन्नस मी एकत्र केलेले आहेत. आणि इकडे काढलेले नवीन मिक्सर. तर बघू शकता हे मिक्सर थोडंसं अशा पद्धतीचं आहे, म्हणजे अगोदरचं जे मिक्सर होतं ते वेगळं होतं आणि हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, आपण ज्यूस बनवू शकतो, म्हणजे त्याचे काही पार्ट आम्ही काढून ठेवलेले आहेत. आणि फक्त इकडं इतकंच मिक्सर आम्ही, म्हणजे आता फक्त आम्हाला वाटण करायचं आहे. तर आता बघूया हे कशा पद्धतीने चालतं. तर इकडं नवीन मिक्सरमध्ये अगोदर इकडं बनत आहे बेटर. इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे या मिक्सरसोबत ना 2 मिक्सरचे भांडे आलेले आहेत, एक मोठा एक छोटा आहे. आणि आणखीन एक म्हणजे ज्यूसर आहे, म्हणजे ज्यूस बनवण्यासाठी जे ग्लासचं असतं ना ते आलेलं आहे. तर इकडं मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, यामध्ये 2 ते 3 पळी मी जिन्नस टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट हे बेटर वाटलेलं आहे. तर अशाच पद्धतीने सगळं बेटर बनवून घेऊया, म्हणजे उद्या नाश्त्यामध्ये काय बनणार त्याचा विचार, त्याचं नियोजन अगोदर झालेलं आहे, म्हणजे मॉर्निंगला काही विचार करण्याची आता गरज नाही आहे. आणि खरं सांगू का, या वेळेमध्ये माझं पूर्ण घर इतकं छान वाटत आहे आणि इतकं सुंदर दिसत आहे. म्हणजे सगळे रूम आम्ही सेट केलेला आहे, छान व्यवस्थित केलेलं आहे. बेडरूममध्ये स्टँड वगैरे तिकडे इकडे झालेलं होतं, खूप सारे कपडे झालेले होते. तर सगळे ते कपडे गायत्रीने मी सगळं व्यवस्थित ठेवलं. म्हणजे एकटीला करायला थोडासा विचार करतो की आपण नंतर करूया, पण गायत्री आहे, जसं मला एखाद्या वेळा कंटाळा येतो की राहू दे उद्या करूया, पण गायत्रीला अजिबात कंटाळा नाही कुठल्या गोष्टीचा. एखादी गोष्ट मी म्हणली मॉर्निंगला की आज हे करायचं आहे मला, तर ती स्वतःहून सुरुवात करते आणि ती कामं झटपट होऊन जातात. तसं झालेलं आहे. तर बेडरूममधलं हे सगळं आम्ही व्यवस्थित केलेलं होतं. परत काल जी ग्रोसरी वगैरे आम्ही आणलेली होती ती पण व्यवस्थित आम्ही संगच लावलेली आहे, कारण मी फक्त पोत्यात भरून ठेवायचा विचार करत होते, पण गायत्रीनं सगळं व्यवस्थित लावलं. बेडरूममध्ये सगळं व्यवस्थित लावलं, किचनमध्ये लावलेलं आहे. परत तिकडची रूम पण आम्ही काल सगळी काढली, व्यवस्थित ठेवलेलं आहे, म्हणजे सेट झालेली आहे ती रूम पण. तर आपलं घर किती मोठं आहे किती छोटं आहे याचा काही हिशोब नसतो, आपण घरामध्ये कशा पद्धतीने वस्तू ठेवतो ते इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपण घर किती सुंदर असो, आपण जर व्यवस्थित नाही ठेवलं तर त्या घरामध्ये पाऊल थांबणार नाही, असं होतं. आणि घर कितीही छोटं असो ते जर व्यवस्थित टिपटॉप आहे तर आपलं पाऊल थांबतं आणि मन पण लागतं ते. तर गायत्री असल्यामुळे सगळी कामं माझी वेळेत होत आहेत, कंटाळा न येता. म्हणजे आम्ही दोघी मामी आणि भाची एन्जॉय करत सगळी कामं करत आहोत. तर इकडं मला पीठं भरायची होती, जोपर्यंत की गायत्री बेटर बनवत आहे तोपर्यंत मी पीठ भरत आहे. बघू शकता या डब्यामध्ये मी पीठ इतकं दावून भरलेलं आहे, कारण थोडंसं राहिलेलं होतं, आता कुठं ठेवणार ते. तर मी खूप प्रयत्न केला, या डब्यामध्ये बसत नव्हतं, म्हणजे जसं एक या डब्याला जबरदस्ती केल्यासारखं झालेलं आहे ते. त्याचं पोट भरलं तरी पण मी भरतच होते, तसं झालेलं आहे. तर सगळं गव्हाचं पीठ मी कसं दाबून व्यवस्थित भरलेलं आहे आणि डबा जागेत ठेवून दिला. म्हणजे गव्हाच्या पिठाचा आणि ज्वारीच्या पिठाचा डबा जे आहे ना, इथं अलमारीमध्ये मी खालच्या साईडला ठेवते, म्हणजे खालच्या कप्प्यामध्ये ठेवते, म्हणजे जास्त वजन असतात हे आणि घ्यायला आपल्याला यावं अशा पद्धतीने ठेवत असते. आणि बाकीचे डबे छोटे मोठे मसाले डबे वगैरे कलरफुल सगळे डबे मी वरच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि पूर्ण वरच्या कप्पा तर पूर्ण आज रिकामा केला, म्हणजे कालच केलं हे काम, पूर्णपणे रिकामा केलं. आणि ग्रोसरी भरलेली आहे तिथं मी. तर ज्वारीचं पीठ पण संपलेलं होतं डब्यामधलं, तर ज्वारीचं गव्हाचं दोन्ही पीठं मी भरून ठेवलेले आहेत. किचन काउंटवर खूप सारं पीठ झालेलं होतं. तर किचन काउंट अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलं, तोपर्यंत गायत्रीने इकडे बटर बनवून ठेवलेलं आहे डोशाचं. तर इकडे
आपल्या मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे कढईमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हाही आपण असं बेटर वगैरे ठेवायचे तर पसरट तोंडाचं भांडं घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित फुललं जातं. तिकडे मी बिलकुल चुटकीवर खाण्याचा सोडा टाकलेला आहे म्हणजे व्यवस्थित फुललं जातं मॉर्निंगपर्यंत. आणि छान मी मिक्स केलेलं आहे. मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त मी चुटकीवर खाण्याचा सोडा टाकला आणि झाकून ठेवलेला आहे मिक्स करून. तर आता या बेटरला रात्रभर रेस्ट द्यायचा आहे आणि सकाळी बघायची हालचाल. तर ही सगळी किचनची कामं आवरलेली आहेत. आता बसलेला आहोत आणि इकडे घेतलेलं आहे क्रीम बिस्किट. तर बिस्किट एन्जॉय करत आहोत, संग TV पण बघत आहोत. म्हणजे ही जी कामाची धावपळ असते ना ते तर दिवसभर असते, पण स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं गरजेचं आहे. आणि गायत्री असल्यामुळे सगळी कामं माझी लवकर आवरतात, जास्त वेळ लागत नाही. कुठलीही कामं घेतली तर दोघी मिळून करतो, त्यामुळे ती कामं लवकर आवरतात. तुम्ही म्हणत होता की गायत्री तुमची कोण आहे? तर गायत्री माझी भाची आहे, म्हणजे नंदची लेक आहे. आणि ती सुट्टी झाल्यामुळे आलेली आहे गावाकडे आणि माझ्याकडे 4-8 दिवस राहून परत जाणार आहे. म्हणजे जास्त सुट्ट्या नाहीत, फक्त 15 दिवसाची सुट्टी गायत्रीला भेटलेली आहे. तुम्ही विचारत होता की ताई कुकर कितीला पडलं, मिक्सर कितीला पडलं, परत जे चॉपर आणलेले ते कितीला पडलेलं आहे. हो, असं तरी आता आठवण नाही आहे, कारण एकत्रच आम्ही बिल दिलेलं होतं. तर त्या बिलवरती कुठली वस्तू कितीला पडलेली आहे ते असते, ते बघून मी तुम्हाला सांगेल की कुठली वस्तू कितीला पडलेली आहे. तर दिनेश आलेला आहे आणि दिवस भाज्या घेऊन आलेला आहे. तर भाज्या सगळ्या हे काढून धुवून निवडून ठेवायच्या आहेत, म्हणजे उद्या काय बनणार त्याचं नियोजन मी आजच करून ठेवते आणि थोडीफार तयारी पण करून ठेवते. कारण मॉर्निंगला लवकर स्वयंपाक करायचा असतं, म्हणजे 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनतो माझा, लेट मी करत नाही. अगोदर कसं थोडंसं रुटीनमध्ये चेंज झालेला होता, म्हणजे मॉर्निंगला वरण भात करायचं, मग नंतर लगेच भाकरी भाजी हे सगळं दुपारी मी करायचे. पण आजकाल रुटीनमध्ये खूप सारा बदल मी केलेला आहे. म्हणजे जेही स्वयंपाक पाणी असतं ते सकाळी मी करत असे 9 वाजेपर्यंत, बाकीची कामं नंतर आवरत असते. यानं काय होतं आहे ना, जास्त माझी धावपळ होत नाही आणि ज्यांना जेवण लवकर करायचं त्यांचं जेवण पण होतं. म्हणजे पूर्ण स्वयंपाक 9 वाजेपर्यंत बनत असतो. त्यासाठी मी थोडीफार तयारीकडे अगोदरच करून ठेवते, म्हणजे रात्रीच करून ठेवत असते. कारण विचार करणं हा सगळ्यात मोठं काम वाटतं मला. कारण मॉर्निंगला आपण विचार करून करायला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामध्ये लेट होतो. तर आताच विचार करून ठेवायचा आणि थोडीफार तयारी पण मी करून ठेवत असते. आता सगळ्या ताईंची पण अशीच घाईगडबड धावपळ सुरू आहे, कारण मुलांची शाळा सुरू झालेली आहे 2 महिन्याच्या सुट्टीनंतर. म्हणजे 2 महिने खूप एन्जॉय घेतलं सुट्ट्याचा आणि आता परत म्हणजे शाळा सुरू झालेल्या आहेत. तर मॉर्निंगला एकच विचार असतो, म्हणजे लवकर उठायचं, सगळी कामं आवरायची आणि टिफिन रेडी करून आपल्याला द्यायचं असतं. त्यामध्ये ना भाजीचं हे सगळ्यात मोठं टेन्शन असतं की दररोज मुलांना भाजीत काय द्यायचं. तर थोडीफार तयारी रात्रीच करून ठेवा, नियोजन करून ठेवा, म्हणजे मॉर्निंगला आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण सकाळची कामं कशी असतात, खूप धावपळची असतात आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांची तरी खूप धावपळ होत असते. कारण मुलांना उठवणं, आंघोळ घालणं, जेवू खाऊ घालणं, नेऊन शाळेत सोडणं, खूपच म्हणजे जास्तच कामाचा लोड येतो. त्यामुळे थोडासा विचार करून ठेवायचा, म्हणजे मॉर्निंगला आपल्याला थोडंसं सोप्या पद्धतीनं कामं होतात आणि थोडंसं लवकर पण आवरतात. इकडं बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं दिनेशने घेऊन आलेलं आहे. म्हणजे आता सकाळी नाश्त्यामध्ये बनणार आहे डोसा, तर बटाट्याची भाजी आणि ताज्या नारळाची चटणी हे पण बनणार आहे. तर मी बटाटे आणायला लावलेत, म्हणजे आजकाल बटाटे खाणं मी बंदच केलेलं आहे, कारण घरात कोणीच ती भाजी खात नाही आहे. सगळ्यांचं पतपाणी सुरू आहे. तर म्हटलं आता खूप झालं पतपाणी, कारण ज्या वस्तू खायच्या आहेत त्याचंच पत करायचं, मग खायचं काय. तर म्हटलं बटाटे घेऊन ये. आता उद्या मी म्हणजे डोश्यासोबत हीच भाजी छान लागते, परत ताज्या नारळाची चटणी ही तर बनणारच आहे. तर बटाटे सगळे उचलून फ्रीजमध्ये ठेवलेले आहे दिनेशनं आणि शेवगा पण घेऊन आलेले आहे. म्हणजे आता रात्रीच्या जेवणामध्ये शेवग्याची भाजी, म्हणजे आमटी बनवणारी भाजी नाही, शेवग्याची आमटी. म्हणजे शेवग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनतात, म्हणजे आपण सुकी भाजी बनवू शकतो, वरणात टाकून सांबर किंवा आमटी पण खूप छान बनते. तर मी आता आमटी बनवणार आहे, म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही. चपाती असो, भाकर असो किंवा भात असो, सगळ्यासोबत होईल म्हणून आमटी बनवणार आहे. आणि इकडे जे मिक्सरचे भांडे झालेले आहेत ते गायत्री क्लीन करून ठेवत आहे. म्हणजे आता बेटर वगैरे बनलं तर खूप सारे भांडे झालेले आहेत. परत मला लोणी पण काढायचं होतं, तर आता मिक्सर काढून ठेवलेलं आहे. तर मला असू दे, आता मॉर्निंगला मी लोणी वगैरे काढणार आहे. तर इकडे दिनेश कोथिंबीर निवडत आहे, तोपर्यंत मी शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे लसणाची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे. परत कोथिंबीर पण मी इकडं चिरून घेतलेली आहे. म्हणजे सगळी भाजीची तयारी झाली. दूध पण आणखीन एक वेळा गरम झालेलं आहे आणि खूप हवा लागत आहे गॅसला, त्यामुळे गॅस राहत नाही, म्हणजे एकाच साईडला जात आहे आणि व्यवस्थित कुठला स्वयंपाक होत नाही आहे. त्यामुळे बाहेरचं गेट लावलं तरी पण हवा येते, म्हणून मी काय करत आहे, किचनचं दारच बंद करून स्वयंपाक करत आहे. कारण आता असं झालं खूप हवा, म्हणजे खूप भयानक हवा आहे, 3-4 दिवस झालं, त्यामुळे ते गॅसच राहत नाही. म्हणून मी सगळं बंद करून स्वयंपाक करत आहे. जसं दार आहे, खिडकी आहे. तर इकडं भाजी कशा पद्धतीने मी बनवत आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी संपलेली आहे त्यामुळे मी फक्त इकडे जिरं टाकलेलं आहे, लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतला. हलकासा कलर चेंज झाला की नंतर यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे जे वाटण आहे
खोबरं आणि शेंगदाणे मी वाटून ठेवलेले आहेत, म्हणजे प्रत्येक वेळी वाटणं होत नाही आणि मिक्सर पण खराब झालेलं होतं. तर मी शेजाऱ्यांच्या ताईचं मिक्सर मागून आणलेलं होतं, म्हणजे मिक्सरचा छोटा डबा आहे ते मागून आणलेला होता आणि तेव्हा मी खोबरं आणि शेंगदाणे भाजून हे वाटण करून ठेवलेलं आहे. कारण मिक्सर नवीन आणण्याची काही नक्की नव्हतं, मी आणेन की नाही मलाच विश्वास नव्हता आणि जेव्हा आपल्याजवळ नसतं ना त्यावेळी खूप गरज वाटते त्याची. तसं झालं होतं. त्या दिवशी मी आणलेलं होतं तर सगळं मी वाटून ठेवलं होतं. जसं शेंगदाण्याचं वाटण करून ठेवलं, हे खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण वेगळं करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे 4-8 दिवस व्यवस्थित राहतं, खराब होणार नाही. कारण खोबरं यामध्ये आपण टाकलेलं आहे. असंच ठेवलं तर खोबऱ्याचा थोडंसं लवकर वास येतो, म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे एक 10-15 दिवस व्यवस्थित राहतं ते. तर इकडं हे सगळं मी परतून घेतल्यानंतर हे वाटण आहे ते टाकलेलं आहे. 1 ते 1.5 वाटी परतून घेतलेलं आहे. तोपर्यंत गायत्रीला म्हणलं की टमॅटो चिरून चॉपरमध्ये चिरून द्या, म्हणजे छान असं बारीक होतं, म्हणजे आपल्याला मिक्सरला वगैरे पेस्ट करण्याची गरज नाही. यामध्ये जे चॉपर खूपच फायदेशीर आहे. तर इकडे बघू शकता हे मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. मसाला करपू नये म्हणून मी काय केलं, थोडंसं पाणी टाकून मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. म्हणजे कुठलीही भाजी बनवा त्याचा मसाला व्यवस्थित भाजला की भाजी खूप टेस्टी, म्हणजे खूप छान आणि टेस्टी बनते, जसं की धाब्यामध्ये भेटते तशाच पद्धतीनं. तर इकडे बघू शकता गायत्रीने टमॅटो चिरला आणि चॉपरमध्ये ते टाकून, म्हणजे बघू शकता छान पेस्ट झालेली आहे याची. तर ही पेस्ट मी आता त्या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं, म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत दिनेश इकडे तांदूळ निवडला आणि धुवून दिलेला आहे. म्हणजे आज ना सगळे मिळून स्वयंपाक करत आहोत, तर स्वयंपाकाला आता जास्त वेळ लागणार नाही, म्हणजे एकटीला दिवसभर धावपळ खूप होते. मग यावेळी थोडासा थकवा आल्यासारखा वाटतो आणि स्वयंपाक करावा असं वाटत नाही. तर दिनेश आणि गायत्री आहेत मदतीला. तर इकडं आमटीही बनत आहे, म्हणजे मसाला तयार झालेला आहे. मी थोडा वेळ झाकून ठेवलं, तोपर्यंत दिनेशने तांदूळ धुवून पाणी टाकून दिलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. तर फक्त आता कुकर उचलून मला गॅसवरती ठेवायचं आहे. दूध पण गरम झालं, पण दूध काढायचं आहे आणि मला साय वेगळी, परत दूध काढून थोडंसं गिरजू लावायचं आहे आणि थोडंसं चहासाठी ठेवायचं आहे. परत इकडे किचनवरती खूप सारा पसारा झालेला आहे, तर दिनेशची पसारा पण आवरत आहे आणि कोथिंबीर म्हटलं कवरमध्ये भरून ठेव, म्हणजे 4-5 दिवस ते ताजी बनवून राहते. आणि इकडे जांभळं घेऊन आलेले आहे, तर जांभळं खात खात आमची कामं होत आहे. जांभळ हे सगळ्यांचं फेवरेट आहे. तर इकडं जांभळ पण खायला घेतलेलं आहे. संग आमची चर्चा पण सुरू आहे, संग कामं पण होत आहेत, म्हणजे 1, 2, दोन्ही 3 अशी कामं आमची सुरू आहेत. छान एन्जॉय करत सगळी कामं आम्ही आवरत आहोत. तर इकडे बघू शकता हा मसाला छान भाजलेला आहे. तर एक वेळा मी परतून घेतला, आणखीन थोडा वेळ कमी गॅसवरती मी ठेवलेला आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला की आमटी छानच बनते. तोपर्यंत मी इकडं दूध काढलेलं आहे, म्हणजे साय एका वेगळ्या तांब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडं गुलाबजामुन जे ना बिघडलेले होते, म्हणजे जसं मी शेअर केलेलं होतं गुलाबजामुन अगोदर जे मी टाकलेले होते तेलामध्ये पूर्णपणे विरघळलेले होते. तर मी काय केलं, ते सगळे गुलाबजामुन एका वेगळ्या भांड्यात काढले, वरून थोडीशी मी चाचणी टाकलेली, ते पण खाण्यासाठी खूपच छान झाले. इतकं झालं की गुलाबजामुन साबूत राहिलेले, पूर्ण ते विरघळलेले होते. तेच दिनेश खायला घेतलेला होता. आणि इकडं दूध मी आणखीन एक वेळा गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे मॉर्निंगला चहा बनेल, दूध खराब होऊ नये म्हणून मी आणखीन एक वेळा गरम करत असते. आणि तो मसाला पण व्यवस्थित भाजलेला आहे. तर यामध्ये मी टाकले शेवग्याच्या शेंगा, थोडा वेळ मी परतून घेतल्यानंतर यामध्ये खूप सारं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे ही आमटी बनत आहे. आणि ही जी चॉपर आहे ती धुवून मी पाणी टाकलेलं आहे. तर भाजी इकडं, म्हणजे ही जी आमटी आहे ती बनत राहील आणि तिकडच्या बर्नरवर मी कुकर ठेवते, म्हणजे भात बनत राहील. कारण बाकीची सगळी तयारी झालेली आहे. तर फक्त मला भाकरी करायची आहे. तर टायमिंग सांगितलं रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत, म्हणजे आज थोडासा लेट झालेला आहे. दररोज कसं आहे ना, नुसती धावपळ होते आणि यावेळी स्वयंपाक करणं हे येतो, थोडासा थकवा येतो आणि म्हणून थोडंसं शांतच बसलेले होते. मग नंतर मी सुरुवात केलेली आहे, म्हणून थोडासा मला लेट झालेला आहे. पण काही नाही, आता दूध वगैरे काढते आणि भाकरी मी करून घेते. या भाजीसोबत चपाती, भाकर किंवा भात छान लागतं. म्हणजे तर दूध पण छान गरम झालेलं आहे. तर मी एका तांब्यात काढलेले, त्याच्यामध्ये मी विरजण टाकणार आहे दही बनण्यासाठी, आणि जे बाकीचं गिलासातलं दूध आहे ते मी चहासाठी ठेवलेलं आहे. आणि इकडे बघू शकता कशी कामं होतात. ती वाटी मी त्यावरती ठेवली, ती निष्ठून पडली आणि जाऊन त्या सरळ कढईतच पडलेली आहे. मग वेगळं मी भांडं झाकलं त्यावरती. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार पडलेला आहे, म्हणजे टायमिंग 8:30 वाजलेले आहेत. आता सगळीकडे अंधार असं होता येईल. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.